नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गवारीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील अशा पद्धतीने बनविल्यास। तर मी यासाठी कढई गॅसवर ठेवली, 1 गिलास पाणी टाकले। तर 2-3 मिरच्या टाकायच्या शिजवण्यासाठी आणि याच कढईमध्ये गवारीच्या शेंगा टाकायच्यात बारीक काप केलेले। आता 10 ते 20 मिनिट ह्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे। तर एकदम मऊसूद असं शिजवून घ्यायचे। तर झाकण ठेवून किंवा असंच शिजवलं तरी चालतंय। चवीनुसार मीठ टाकायचे। तर एकदा हलवून घ्यायचे मीठ टाकल्यावर। तर बघू शकता इथं आता शिजलेले आहेत शेंगा। तर गॅस बंद करायचा आहे। बघू शकता। तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी, पूर्ण थंड करून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-4 लसूण पाकळ्या टाकायच्यात, कोथिंबीर टाकायची थोडीशी। आता ही शिजलेले शेंगा आणि मिरच्या टाकून घ्यायच्या। चवीनुसार मीठ टाकायचे। सुरुवातीला मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं टाकायचे। आता ह्याला फक्त एकदा फिरवून घ्यायचे। तर बघू शकता मी थोडंसं मोठाड असं वाटून घेतलेलं आहे। तर तुम्ही याला भाजीला चटणी किंवा ठेचा पण म्हणू शकता। गॅसवर कढई ठेवली, आता 1 चमचा तेल टाकले, जिरे मोहरी टाकायची। लसूण वाटताना टाकलं त्यामुळे लसूण मी टाकणार नाही फोडणीमध्ये। तर आता हे वाटलेलं वाटण ह्या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे छान। तर आता छान असं परतले। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि या भाजीमध्ये टाकायचे आणि छान असं शिजवून घ्यायचे। आधी शिजवलेला असल्यामुळे थोडंसं शिजवून घ्यायचे। तर मसाले किंवा शेंगदाण्याचं कूट शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे, जास्त वेळ ठेवायचं नाही गॅसवर। आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकले, एकदम मिक्स करून घ्यायचे। आता राहिलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे। धने जिरे पावडर टाकायचे याच्यामध्ये, अर्धा चमचा घेतलेला आहे पण। एक गुळाचा खडा घेतलाय छोटासा। तर इथं 1 चमचाभर लिंबाचा रस टाकायचा। लिंबाच्या रसामुळे एकदम छान चव लागते या भाजीला। तुम्ही एकदा नक्की करून बघा। ज्यांना गवारीची शेंगा आवडत नाही त्यांनी या पद्धतीने जर भाजी बनवली तर आवडीने खातील। बघू शकता आता एकदम छान अशी तयार झालेली आहे भाजी। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम चवदार अशी भाजी लागते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।